हेलो चेक चेक हेलो हेलो चेक थोड़ा सा शांत हेलो हेलो चेक 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 हेलो हेलो चेक बरं सगळ्यांना शेवटपर्यंत आवाज येतो का मित्रांनो अये माऊल हा आज तो दिन बनेगा भाई छोडेगा नाही मैं बदलाव ना त्यासाठी गोवावरून इथं आलोय यासाठी तर आलोय बरं जर मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नसेल तर आवर्जून सांगा या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा आधी या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतो या शक्तितुऱ्याचा ठाण्या वाघ ज्यांच्याकडे बघून आम्ही ही कला जोपासली हा शक्तितुरा शिकलो घडलो त्या माझ्या गुरु समान असणाऱ्या रायगड भूषण कैलासवासी तुरेवाले शहीद रामचंद्र घाणेकर यांना त्याप्रमाणे जाणो माझ्या कोकण गावचे पालचेस गावचे कैलासवासी कोकण भूषण तुरेवाले शहीद सुधाकर गावणकर बुवा यांना देखील आपण या ठिकाणी ही श्रद्धांजली अर्पण करतोय सर्वांनी कृपया आपापल्या जागेवर फक्त 1 मिनिट उभं राहायचंय आणि आपण श्रद्धांजली अर्पण करायचंय छत्रपती शिवाजी महाराज की उंदीर मामा की आता कशी जरा कार्यक्रमाला मजा वाटते आहे ना सर्वप्रथम या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर माझे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय आदरणीय तुरेवाले शाहीर विकासजी नांगुरवा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन माझा प्रश्न घेऊन जायचा तुमचा विषय द्यायचा आहे धन्यवाद स्पर्शाची जाणीव सुळूक वाऱ्याची आली रे साजन स्पर्शाची जाणीव शकुराच्या मेंदीने फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले आणि या ठिकाणी हे रसिक राजा तुमच्या चरणावरती हे कवळ ठेवतोय पुष्प ठेवतोय म्हणायचे काय बघा तुझ्या सहवासात श्वासात ध्यासात हृदयात जपतो तुला नित्याने मानान प्रेमान रंगणी स्मरतो तुला नामोज माप पाठी थाप नामोज माप
कलेचा लाविला छंद आनंद हे रसिका कळले रे तुला जुळले कर्माचे जुळले जुळले रे कर्माचे जुळले आ या रंगभूमीला या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजना प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचा राजदैवत राजे शिवछत्रपती महाराजांना त्रिवार वंदन करून धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा राष्ट्रमाता मा जिजाऊंना त्रिवार वंदन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून अखंड महाराष्ट्राचा राजदैवत सरसेनापती माननीय हिंदू जय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू आनंद भिडे साहेबांना त्रिवार वंदन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई उमादेवीच्या चरणी नतमस्तक हो. माझ्या गावची माऊली माझी पाठलागी आई व्याघ्रामणी माझ्या चरणी नतमस्तक हो. आजच्या या कार्यक्रमाचे यजमान कोकण कलाप्रेमी मित्रमंडळ यांच्या सौजन्याने कलगी आणि तुळा नावाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. तर या ठिकाणी कलगीवाले श्री नूतन ज्ञानेश्वर नृत्य कला पथक मी शाहीर सुयोग सुरेश पालकर मुक्तापोस्ट तालुका बहादर जिल्हा रत्नागिरी गिरणी शाखा श्री सुनताई देवी नृत्य कला पथक अमूल बहादर मुंबई यांच्या वतीने जमलेल्या माझ्या तमाम नाचप्रेमी कलाप्रेमी नायक रसिकांना शाहीर मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. मित्रांनो, या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आमचे दादा मांडवकर, सचिन माधव, सुशांत मोरे, मंदार कानाडे आणि अंकुश सकपाळ या 5 मित्रांनी मिळून हे आयोजन केलं आहे. आणि म्हणायला गेलं तर ही साधी गोष्ट नाही मित्रांनो, कारण या माझ्या 5 पांडवांनी आज हाऊसफुलचा 90% माझा हा
फेटाळ फुल करून दाखवला एकदा जोरला काय होऊन आहे. कारण कोकण कलेची खासियत आहे, एकदा मनावर घेतलं आहे ना, एकदा मनावर घेतलं की ते पार पाडल्याशिवाय आमचं कोकणकर काही गप्प बसत नाही. म्हणून सांगतो. आणि खरोखरच आज मित्रांनो एक आनंदाची सांगायची गोष्ट म्हणजे हे यांचं पहिलंच आयोजन आहे. या 5 मित्रांनी हे पहिलंच आयोजन केलंय आणि आज जवळपास 8 वर्षाने या रंगभूमीवर मी हा पहिला शो करतोय. 8 वर्षांनी मित्रांनो हे चांगलं एक सांगण्यासारखी एक गोष्ट आहे. आणि म्हणून आज रसिको तुम्ही या मंडळावर विश्वास ठेवून आम्हा दोन्ही शाळेवर विश्वास ठेवून आज या ठिकाणी हा 90% हॉल पूर्ण केला, त्यासाठी खरोखर तुमचे मनस्वी आभार मानतो. त्याप्रमाणे मित्रा या ठिकाणी बघा ही सेवा पुढे नेण्यासाठी माझ्या सोबतीला साथ करताय ढोलकीवाले माझा सक्का भाऊ. गुहागर तालुक्यातील नामवंत ढोलकीपट्टू म्हणून त्यांची ओळख आहे, ढोलकीपट्टू यश पानकर. त्याप्रमाणे ढोलका साथ करताय चिपळूणची शान, ज्यांची ढोलकी वाजते पण बोलते असेच माझे मित्र साईदादा केळकर. त्याप्रमाणे बँजो मास्टरला आहेत गुरुनाथदादा धामनसकर, कीबोर्डला आहेत रितीदादा चव्हाण. त्याप्रमाणे ऑक्टोबरला साथ करतायत वेदादादा पवार. आणि हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत सावंत घरशी सावंतचे सर्व त्यांचे सर्व सहकारी प्रथमितदादा घरशी यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याप्रमाणे माझ्या सर्व कोरस मंडळी, शैलीवादक, झांजवादक, कुठं आमचं आप्पा कुठं आहेत, खास गोवावरून आलाय गोवागर हा आप्पा घेऊन आप्पाना कसा धप्पा देतो बघा आहे ना, याला देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याप्रमाणे या कार्यक्रमाला मित्रांनो या ठिकाणी काही शाहिरी वर्ग उपस्थित आहेत, त्यामध्ये माझे गुरुबंधू आदित्यदादा खांडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे कैलासवासी सुधाकर तुपट माऊली त्यांचे चिरंजीव त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या कलाक्षेत्रात पदार्पण केलंय ते रोहितदादा तुपट या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स बरेचसे कॅमेरे लागले त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो, कारण मी नवीन आहे हा ना, मी नाव आहे पण तुम्ही या ठिकाणी छावा होऊन जाणार यात काही वाद नाही. हा तरी या ठिकाणी बघा ही मुंबई नगरी आहे. मुंबई नगरी म्हटलं की वेळेला महत्व पाहिजे आहे ना, एक माणसाला किंमत कमी द्या पण वेळेला महत्व पाहिजे, म्हणून थोडक्यात सर्वांना मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ज्यांनी मला घडवलं आदरणीय सन्माननीय प्रमोददादा भूमे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मी चरण स्पर्श करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या गवळीने मित्रांनो मला नावारूपात आणलं त्या गवळीचे गीतकार सचिनदादा आगळे हे या ठिकाणी काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, परंतु त्यांचा आशीर्वाद हा नेहमी माझ्या पाठीशी असतो. त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे गुरु माऊली नामदेव मोरकर माऊली, त्याचप्रमाणे नारायण चापरी माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्यांचे देखील मी चरण स्पर्श करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी मी सगळ्यांची नाव घेत नाही, पण माझ्या समाज मंदिर मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष माझे आधारस्तंभ ज्यांनी मला मार्गदर्शन केलं मी माझ्या पाठीशी उभे राहतात ते आदरणीय वसंतदादा गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या गावावरून माझा मित्र परिवार आला आहे. त्याचप्रमाणे काही जणांचे मित्रांनो मेसेजद्वारे मला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांना देखील मी सर्वांना मानाचा मुद्रा करतो. तसेच या ठिकाणी बघा मित्रांनो माझ्या मते राजीव स्टार क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आहेत. आवाज येत आहे काय? त्याला आवाज येऊ दे. हे देखील आलेले आहेत, त्यांचा देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याप्रमाणे माझा मित्र रुपेश गावडे, शुभम कोळी असतील त्या सर्वांना मी मानाचा मुद्रा करतो. त्या आता राहिले कोण माझे प्रतिस्पर्धी शाहीर शब्दाचे जादूगार सन्माननीय आदरणीय विकासजी लांबरे बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याप्रमाणे त्यांचे सर्व संगीतकार त्यांचा सर्व संच या सर्वांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या पहिल्या बळीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो या रंगमंचावर मी अशीच बोललो की जवळजवळ 8 वर्षांनी मी पहिला कार्यक्रम करतोय. थोडीफार काय जर चूक झाली तर मोठ्या मनाची पत्रात घ्या अशी आशा करतो आणि माझ्या स्तराला सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय
गुरु में देव सर्व कार्येषु सर्वदा. ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस तिच्या उदरामध्ये वाढवलं, लहानाचं मोठं केलं, बहुमोल असा हा जन्म दिला, त्या माझ्या आईच्या चरणावरती, त्या आपल्या आईच्या चरणावरती मी हे स्तवन अर्पण करतो. कारण बघा, लहानपणी आपल्या आईशी हातावर 5 रुपये जरी ना, 5 रुपये तरी आपण सगळ्यात श्रीमंत म्हणून समजायचो. पण आज तिच्यात पैसा आहे ना, पण आई जवळ नाही, हे दुःख आहे, ही शोककला आहे. म्हणून बघा, कारण जर आजच्या काळात जर कोणी सुखी असेल तर तो पंढरीचा वारकरी आणि माझा शेतात राहणारा शेतकरी असेल. कारण त्यांचे आई वडील त्यांच्या जवळ आहे. आणि म्हणूनच ईश्वराचं रूप ज्याच्यामध्ये मी पाहतो, या माझ्या आईच्या चरणावरती हे स्तवन म्हणतोय. म्हणायचे काय? या देवाधिदेवांमध्ये मी रूप तुझेच पाहतो, किमया तुझी न्यारी या रणात सांगतो. अगं सदैव उपकारांचा मी ऋणीच राहतो, आणि तुझ्या चरणासी आई हा माझा देह मी वाहतो. म्हणून म्हणायचं काय बघा, काय वर्णू लीला तू दिला जन्म मला. अगं 9 महिने या लेकराला तू उदरात वाढवलं, त्या माझ्या आईला काय म्हणतोय, काय वर्णू लीला तू दिला जन्म मला. ते ऋण उपकारांचे आई तुझ्या कसे मी फेडावे, ते ऋण उपकारांचे आई तुझ्या अगं कसे मी फेडावे. तुझ्या पोटी आई या लेकराला, अगं तुझ्या पोटी आई आले कराला. पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे, तुझ्या पोटी आई आले कराला. पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे.
गावदेवी आई व्याघ्रांबरी सोनू भिकाजी गोपाळ कृष्ण विठू गुणाजी विठ्ठल रामचंद्र गुरुवर्य नारायण गुरुवर्य नामदेव सुधाकर प्रमोद अखंड भानुदास होळीचा बोल शक्ती छत्रपती शिवाजी
झालंय आमचे मित्र बघा आजपासून बरोबर 50 दिवस मोजून बघा, बरोबर 50 दिवस आपल्या या बाप्पाच्या आगमनासाठी राहिले. कधी एकदा त्याचं भोजन रूप पाहतोय आहे ना. सगळ्यांना उत्सुकता लागले की विघ्नहर्ता कधी येणार त्याचं आगमन कधी होणार. आणि ती वसुंधरा तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाले. त्या वृक्ष वेली तुला प्रफुल्लित करण्यासाठी बहरून आल्या आणि फक्त आता ओढ लागले ती फक्त या बाप्पाच्या आगमनाची. बुवा म्हणतात जास्त वेळ घेत नाही आहे ना. कुठे आहेत बुवा? यासाठी आहेत काय? बुवा म्हणतात ना डायलॉग आहे बुवाचा डायलॉग. अरे नाच करते काय लांबरे काय नाच करते काय. अरे पण मी म्हणतो काय म्हणतोय नाच तुम्ही नाही करायचं. ना तुमचा नाही नाच या माझ्या रसिकांचा करा. कारण ते आहेत म्हणून आपण आहोत. त्यांनीच आपल्याला विचारले नाही तर कोणाचा नाच करणार आहे ना. नाच कोणाचा करणार वाद कोणाचा करणार. कारण सांगतो 14 सप्टेंबरला बरोबर ना. 14 सप्टेंबरला अर्धी मुंबई खाली करण्याची ताकद कोणाचं असेल काय फक्त आणि फक्त माझ्या म्हणून सांगतोय नाच करायचा नाही. नाच करायचा तर फक्त माझ्या कोकण करायचा म्हणून गण गातोय. शाहीर लक्ष द्यायचंय प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचंय. काय म्हणतोय बघा. निरंतर ज्योत लावली गणा तुझ्या सेवेसाठी आतुरले हे भक्त सारे तुझ्याच ओळीसाठी. किती भारी वाट तुझ्या या गणा भेटीसाठी. आणि विश्वाचा अधिपती तू सदैव नाम तुझे दिनाकतींताना ये धुन गोबजाना दिनाकतींना काय दिल झूमे जमाना. पेपर सोप्पा करून गेलाय त्या चाली आठवत नाही. पेपर सोप्पा करून गेलाय माऊली. काय म्हणते बघा शब्दांच्या मध्ये लक्ष द्यायचंय. नभाच्या संग उधळीला रंग या नभाच्या संग उधळीला रंग हरवली गेल्या दिशा. लवकर येला देवा गणेशा. लवकर येला देवा गणेशा.
टाइम जातोय. या ठिकाणी बघा श्रवण झालंय, गण झालंय, आपल्या समोर गौरव सादर करतोय. म्हणायचं काय बघा, है ना. आज जवळजवळ 2 वर्षांनी आमची भेट होतोय. गेल्या वर्षी मला विसरले, या राजाला विसरले गेल्या वर्षी. 2 वर्षांत भेट होतोय म्हणून सांगतोय, शाहीर ऐसा नहीं चलेगा. आपको तो लांबुरेबा बोलते है ना, आपको तो लांबुरेबा बोलते, तो मेरे को बीच में क्यों छोड़ते. ऐसा नहीं चलेगा शाहीर. म्हणून 2 वर्षांत भेटते. ही राधा काय म्हणते, अरे आजरा मग या प्रेम या कानावरती केलं म्हणून काय म्हणतोय बघा. स्वप्नांच्या हिंदोळावर मी झुलविते मोहनार, तोर धरून बसले मी आज एकटी झुल्या. आठवण येते काना तुझी क्षणोक्षणा, आणि नको कधी विसरू तुझ्या या राधिके. विषय कसा आणला बघा. हो साई बाळा, हो साई बाळा, हो साई बाळा, हो साई बाळा. मिलेंगे तुमसे हम बताएंगे ये कितना प्यार है हमें. आणि म्हणून शाहीर गौरव करतोय, आज हे अजरामर प्रेम तुझ्यावरती केलंय. अरे तुझ्या नावासमोर पण या राधेचं नाव लावतात आहे ना. म्हणून विषय कसा जातो बघा. हे मोहना तुझ्या विना राहू कशी, तू सांगना. मला सांगायचंय, जीव हा झुरतो तव मीरना, जीव हा झुरतो तव मीरना, कशी आवडूया मना.
पूर्वी आता जागता वचनाला कधी आले तुला आधी होती इंद्राची आता आलेल्या गवळाची तरी प्रीत नाही भरली मरू तुझ्याची बघा या ठिकाणी श्रवण झालंय, गण झालंय, गवळण झालंय आणि या शक्तितुराचा महत्वाचा विषय असतो तो म्हणजे प्रश्न. शाहिरांना मी माझा विषय दिलेला आहे. तुमच्या माहितीसाठी याचं पुन्हा एकदा वाचन करतो. पहिला तुम्हाला सारांश सांगतो. एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला स्वर्णरथात बसून आपल्या राजधानीकडे जात असताना बिकट एका अरण्यात एका राक्षसाने स्वतःला उलटे टांगून घेतलं होतं व तो राक्षस सूर्यदेवाचं स्मरण करत होता. त्याच्या या आराधनेला 1000 वर्ष होऊन गेली. म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने ही जीवावर प्राण होऊ नये, त्याचा मृत्यू होईल असे शस्त्र त्या राक्षसाकडे गरगरत येत होते. हे शस्त्र त्या राक्षसाला मिळाले तर पृथ्वीवर हाहाकार होईल हे जाणून त्या पुरोहिताने ते शस्त्र वरचेवर हस्तगत करून त्याच शस्त्राने त्याच राक्षसावर प्रहार केला व त्या राक्षसाचा शरीराचा सुराडा केला. तर शाहीर त्या राजाचं नाव काय, पुरोहित कोण होता, त्याचं वय किती व त्या राक्षसाचं नाव सांगून त्यांच्या मुलांची नाव सांगायचे. हा साधा प्रश्न आहे. तुम्ही नामवंत शाहिरात आहे ना, अनुभवी शाहिरात अनेकांचे यावर्षी तुम्ही प्रश्न फोडलेले आहेत. आशा करतो आमच्याही प्रश्नाला तुम्ही हात घाला, कारण तुमचे वाचतात प्रभाकरची माऊली, धनावडे माऊली यांना देखील मी शाहिरी मानसा मुद्रा करतो. तुमच्यावर त्यांचा तुमच्यावर हात आहे म्हणून तुम्ही हे प्रश्न फोडताय. असंच माझ्याही तुम्ही प्रश्न हात घाला असं या ठिकाणी बघा. या शास्त्राचा वाद आहे बरोबर ना. हा विषयाला विषय असतो, भागाला भाग असतो. मी पार्वती ते शंकर, मी बाई श्रेष्ठ करणार आणि आधी शंकर श्रेष्ठ करायचा असतो आणि हाच खरा वेद आहे. नाही तर म्हणतील माझीच बोललोय, नाच करते काय भेंडी गवार आहे ना भाजीवाला, हो भाजीवाला बाजारात मला आणलाय मी रताळ कालचं, एखादं रताळ आणलाय घेऊन जा. भेंडी गवार हाव ताव ते करत बसायचं नाही बुवा. भागाला भाव तुम्ही म्हणताय ना, भागाला भाव घेऊन दाखवायचा. म्हणून शाहीर कारण सांगतो. तुम्ही म्हणता मोठमोठा कार केला गंमत मध्ये, भेंडी लांबवणे खडा आहे हिंमत मध्ये. मी काय म्हणतो बघा, तुम्ही केले असाल मोठमोठा कार गंमत मध्ये, तुम्ही केले असाल मोठमोठा कार गंमत मध्ये, पण आज या कार्यक्रमात फक्त आणि फक्त सुयोग्य क्वालिटी आणि फक्त क्वालिटी. नाच करायचं ना आपला म्हणा, आम्हाला पण थोडं जमतो, पण तसा पहिलाच कार्यक्रम आहे ना, जरा समजून घ्या आहे ना. म्हणून शाहीर आयोजकांनी थोडा वेळ कमी झालेला आहे. शेवटचा विषय घेतोय, काय म्हणायचं बघा. अरे रे मेरी जान है राधा, तुझे कुर्बान है राधा. शाहीर असं काहीतरी द्या आहे ना, फक्त नाच करते नको. अरे रे मेरी जान है राधा, तुझे कुर्बान है राधा, रह ना सकूंगा तुमसे दूर में.
विषय कसा आलाय बघा. या ठिकाणी माझी सापडी माऊली आहे, मुरकर माऊली आहे, माझी गुरुवारी आहे. आज फक्त वादाला वाद होऊन जाऊ द्या, दुसऱ्या बारी माझी बारी असेल लक्ष ठेवायचं आहे. म्हणतो काय बघा, अहो भुवा विकास लांबोरे, काय म्हणतो बुवा, तोडू नका आपले सितारे. अहो सवाल हा माझा ध्यानी धरा. शब्दांचा जादूगार आहे ना, कसं वाटतंय त्या गारगार बघा कसं झोपवतो. अहो ग्रंथ पुराणांचा खोला पेठारा, माझ्या विषयाची पोड तुम्ही करा शाहिरा. अहो जादूगार म्हणून थोडी जादू ही करा. त्याला सांगा कबूतर काढायला खिशातून. अहो जादूगार म्हणून थोडी जादू ही करा, नाहीतर कलगीच्या भोरात झुकल तुला. अहो भुवा विकास लांबोरे, तोडू नका कळचे तारे, संवाद हा माझा ध्यानी धरा. अहो भुवा विकास लांबोरे, तोडू नका कळचे तारे, संवाद हा माझा ध्यानी धरा. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा कुणबी समाज नृत्य संघ मुंबई विभागीय शाखा विरार संलग्न कुणबी विरार कुणबी महिला मंडळ आयोजित समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांच्या मदतीसाठी निधी आहे. त्यासाठी एक सामना ठेवलेला युवा शाहीरीचा महामुकाबला आहे. कलगीवर असणारा आहे. मागील म्हटल्याप्रमाणे आमचे गुरुबंधू रोहित सुधाकर तुपट आणि त्यांच्या सोबतीला असणारे त्याचे तुरेवाले शाहीर नितीन जाधव व रुपेश हातनकर. हा कार्यक्रम 23 ऑगस्ट सायंकाळी 6:30 वाजता दीपप्रकाश मंगल कार्यालय नाना नानी पार्क विरार पूर्व या ठिकाणी सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे मला मी या पहिल्या वारीसाठी सहकार्य केलं, त्याप्रमाणे शांततेचा आश्रय दिला, त्याप्रमाणे मी भुवांना सुद्धा या पहिल्या वर्षाची शुभेच्छा देतो आणि माझी ही प्रथम वारी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.